प्रेसिडेंट ट्रम्पचं व्हाईट हाऊस मागे पडलं, पण त्याचंही आम्ही स्वागत करतो. पक्ष आपल्या प्रॉपर्ट्या तयार करत असतो, सत्ता आहे, उद्योगपती पैसे देत असतात. प्रश्न इतकाच आहे, मरीन लाईन्सला अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकलं नाही. त्याच ठिकाणी मराठी भाषा भवन अडकून पडलंय. भूमिपूजन होऊन सुद्धा त्याकडे कोणाचं लक्ष नाही. पण आज गृहमंत्री एक पंचतारांकित भव्य असं कार्यालय त्याचं भूमिपूजन करण्यासाठी येतात. त्यांचं स्वागत आहे. मी आज पत्र लिहिलंय अमित शहाना आणि सामना सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची म्हणजे राफेलच्या वेगानं लिहिली. राफेलच्या वेगानं फाईल हल्ली, म्हणजे राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली. आणि सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली. 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत, आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला. झाला नाही, करून घेतला. महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत, त्यांच्या फाईल हलत नाही. अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही. दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे. ज्याचं भूमिपूजन अमित शहा करतायत ते रहस्य, ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल. तर मी फक्त अमित शहा जे देशाचे गृहमंत्री आहेत, अत्यंत प्रामाणिक माणूस आहे. अमित शहा अत्यंत प्रामाणिक माणूस आहे, बरं, अत्यंत प्रामाणिक. त्याला कधी असे 2 नंबरचे धंदे बिंदे जमले नाहीत असं लोक त्यांचे भक्त म्हणतात, म्हणून मी त्यांना कळवलं.